जेव्हा नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा तुम्ही ही प्रोटीनयुक्त सोयाबीन, चणा डाळ आणि बटाट्याची मिक्स भाजी करून पहा. भाजी खूप छान होते. त्याचबरोबर ह्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आहे. सर्वांना माहितीच आहे की सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. सोयाबीन आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही चमचमीत भाजी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. भाजी बनवायला सुरुवात करूया, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सोया चंक्समध्ये गरम पाणी घालायचं आहे. चंक्स आपण अर्ध्या तासाकरता झाकून ठेवूयात. या ठिकाणी मी 1 वाटी हरभरा डाळ किंवा चणा डाळ 10 तासाकरता भिजत ठेवलेली होती आणि चणा डाळ अगदी व्यवस्थित छान भिजली गेली आहे. तर चणा डाळ आपण कुकरला लावायची आहे. चणा डाळ घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तमालपत्र घालूयात आणि 1 ग्लास पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालूयात. 1 तुकडा दालचिनीचा घालायचा आहे आणि मध्यम आचेवर कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊयात. या ठिकाणी कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेला आहे. तुम्हीही पाहू शकता चणा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, पण डाळीचा आपल्याला गाळ बिलकुल करून घ्यायचा नाहीये. डाळीचा आपल्याला गाळ करून नाही घ्यायचा. डाळीचा जर गाळ केला तर तो भाजीमध्ये तितका चांगला लागणार नाही आणि सर्व खडे मसाले हे काढून घ्यायचे आहे. त्याचा स्वाद हा डाळीमध्ये उतरलेला आहे. तर एका बोलमध्ये दही घेतलेला आहे. दही बिलकुलही आंबट नाहीये. घरातलंच दही आपण वापरलेलं आहे. 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घेऊ. धना पावडर घातल्यामुळे दही जेव्हा आपण भाजीमध्ये घालतो तेव्हा दही फुटत नाही. तर या ठिकाणी दही साईडला ठेवूयात आणि चंक्सही अगदी छान भिजलेले आहे. तर अशा प्रकारे चंक्स मधलं पाणी काढून घ्यायचं आहे. एका साईडला आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि सर्व छान मिक्स करून घेऊ. या ठिकाणी पॅन गरम झालेला आहे. तेल घालायचं आहे. 1 बटाटा साल काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे. बटाटा आपण तेलावर छान फ्राय करून घेऊ आणि चंक्स घालायचे आहे. अर्धा चमचा मीठ घालूयात. मध्यम आचेवर 2 मिनिटाकरता चंक्स छान परतवून घेऊ आणि आपण तयार केलेलं हळदीचं पाणी घालायचं आहे. पाणी आटेपर्यंत चंक्स आणि बटाटा अगदी छान परतवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी चंक्स मधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. चंक्स काढून घेऊयात. तर हे सोयाबीन असेच खायलाही खूप छान लागतात. सेम पॅन मध्ये तेल घालूयात. तमालपत्र घालायचे आहे. चिमूटभर मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. चिमूटभर जिरे घालूयात. मेथीचे काही दाणे घालूयात आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आलं आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. कसुरी मेथी घालूयात. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालूयात. 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. 3 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घालूयात. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दही घालायचं आहे. 1 चमचा साखर घालूयात. मसाला आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ. पाहू शकता मसाल्यामधून तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. 1 हिरवी मिरची घालूयात. मसाला अगदी छान परतला गेलेला आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. फ्राय केलेले चंक्स आणि बटाटा घालायचा आहे. मध्यम आचेवर सोयाबीन आणि बटाटा छान परतवून घेतलेला आहे. शिजलेली चणा डाळ घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला आणखी घातलेला आहे. भाजीला उकळी आलेली आहे आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिटाकरता झाकून ठेवूयात. या ठिकाणी 8 मिनिट झालेले आहे. झाकण काढायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालूयात आणि भाजी 5 मिनिटाकरता मंद आचेवर उकळू देऊयात.
आता गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे प्रोटीनयुक्त चमचमीत सोयाबीन आणि चणा डाळीची भाजी तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.